नमस्कार. आता आपण पाहत आहोत नर्मदा पुराण अध्याय 75. 75, 76 आणि 77 असे 3 अध्याय घेण्याचा विचार आहे. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे गतं तदैव मे भयं त्वदंबुदि वीक्षितं यदा मृकुण्डसून शौनकासुरादिसेवि सर्वदा पुनर्भवाब्धि जन्मजं भवाब्धि दुःखवर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. मी जेव्हा तुझ्या या पात्रातील पाण्याचे दर्शन घेतले तेव्हाच माझे भय नाहीसे झाले. हे माते नर्मदे, मार्कंडेय, शौनकादिक ऋषी, इंद्रादी देव या सर्वांनी या तुझ्या पाण्याचे तीर्थ घेतले आहे. जन्ममरणाच्या फेऱ्यातून निर्माण होणाऱ्या दुःखापासून तुझ्या भक्ताचे तू सदैव संरक्षण करतेस. मी तुझ्या चरणकमलांना वंदन करतो. त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे. आता हा अध्याय 75 आहे. कुब्जा संगम महिमा वर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, हे राजन, नर्मदेच्या दक्षिण तटावर विराजमान असलेल्या कुब्जा आणि नर्मदा संगमाचे महत्त्व सांगतो. म्हणजे तिकडे कुब्जा नावाची नदी आहे. आपल्याला फक्त कुठली कुब्जा माहिती? महाभारतामध्ये अष्टावक्रा काळी कुब्जा, जी आदल्या जन्मीची कैकेयीची दासी मंथरा असते आणि मग तिला तो शाप मिळालेला असतो की तू कायमची नरकात पडशील वगैरे काहीतरी. मग तेव्हा ती कृष्णाचे पाय धरते, म्हणजे रामाचे, आदल्या जन्मातलं रामाचं कथन ना, आणि मला सोडव, यातनं वाचव, आणि खूप स्तुती करते तेव्हा. आणि मग त्याचीच हे करते की तुझी पत्नी व्हावं अशीच माझ्या आयुष्यात इच्छा होती. तर मग तेव्हा तो सांगतो, ही पुढच्या जन्मात मी पूर्ण करेन, माझं दर्शन तुला पुढच्या जन्मात घडेल. मग जेव्हा तो मथुरेत जातो आणि तेव्हा ती दासी येते कंसाची, आणि ती 8 ठिकाणी वाकडी, चाचरणारी, काळी अशी असते, आणि कृष्ण एकदाच तिच्या अंगावर हात फिरवल्यावर ती व्यवस्थित रूपवती, सौंदर्यवती होते. अशी कुब्जेबद्दलची आपली माहिती. आता इथं कुब्जा नावाची नदी आहे आणि तिचा आणि नर्मदेचा संगम झालेला आहे. एकदा पार्वती समवेत शिवशंकर आपल्या पार्षदांबरोबर, पार्षद म्हणजे शिवाचे गण, आणि सप्तऋषींबरोबर चर्चा करीत होते. तेव्हा तेथे असा विषय झाला की कोठे तप करण्याने पुण्याचे फळ 1000 पट मिळेल. ते ऐकताच भगवान शंकर म्हणाले, नर्मदेच्या काठी जो कुब्जा संगम आहे त्या ठिकाणी देव आणि पितर यांच्याकरिता तर्पण, पिंडदान आदी पुण्यकृत्य करून अन्नदान करतो. जो अन्नदान करेल त्यास अनेक पट असे पुण्य मिळेल, 1000 पटीने पुण्य मिळेल. सोमवती अमावास्येस, तसेच व्यतिपात, वैगृती, संक्रांती, अयन पर्वकाळ, हे जे काही मुहूर्त आहेत आपले, या मुहूर्तांवरती या वेगवेगळ्या देवता स्नानासाठी येत असतात. त्यावेळेस जो साधक स्नानादी कर्मे करतो आणि देवतांना अर्पण करतो, दान करतो, तर त्याला त्यायोगे सर्व देवतांचे दर्शन घडून मनोरथ पूर्ण होतात. आता कैलास मानसला पण सांगतात की संध्याकाळी म्हणे देव येतात खाली आंघोळीला. आम्ही कैलास मानस यात्रा माझी झाली, आम्ही पहाटे उठून 2-3 वाजता गेलो होतो. 1-2 उल्कापात दिसले, बाकी असं काही दिसलं नाही जास्त. म्हणतात मग ते चुंबकीय क्षेत्र आहे, तेथे अनेक उल्का पडतात, देव येतात वगैरे. आता जे एकदम पुण्य असेल बाबा, जे पुण्यवान, त्याच्या नजरेला दिसले असतील. आम्हाला तर काही तसं दिसलं नाही आहे. तसं इकडं पण देव स्नानाला येतात आणि त्यावेळेस तुम्ही तिकडं जाऊन त्या देवताचे दर्शन मग तुम्हाला घडते. पूर्वी स्वारोचिष मन्वंतरात कालाग्नी रुद्रा समान कोटी सूर्यांचे तेज असणाऱ्या अग्नियुक्त प्रभेचे किरीट असणारे एक दिव्य शिवलिंग येथे निर्माण झाले. म्हणजे कुठलं मन्वंतर आहे? स्वारोचिष नावाचं मन्वंतर होतं. त्यामध्ये कालाग्नी म्हणजे कसा, जेव्हा काळ येतो तेव्हा, किंवा जेव्हा महाकाळ प्रलय होतो तेव्हा जो अग्नी तसा असतो की हजारो लाखो कोटी सूर्याचं तेज असतं. तर तशा पद्धतीचं मुकुट असणारं एक दिव्य शिवलिंग इथं आपोआप निर्माण झालं. त्याचा ओंकारासारखा आकार असून त्याचा आद्य अंतभाग दिसत नव्हता. हे श्रेष्ठ लिंग नर्मदेच्या प्रवाहात निर्माण झाले. देवता बलवान झाल्या म्हणून या लिंगाला, या ठिकाणाला महत्त्व येऊन
तेथे स्वयंभू कुब्जेश्वर नावाचे लिंग आहे असे म्हणतात. यात म्हणजे काय त्याला आकार नव्हता, ते नर्मदेच्या पात्रात कळत नव्हतं, त्याचा आकार असा ओंकारासारखा आकार झाला होता पिंड आकारापेक्षा. मग म्हणून त्याचं कुब्जा नाव आहे. कुब्जा होती ना 8 ठिकाणी वाकडी, तिचा आकारच कळत नव्हता, तसं हे ओंकार आकारामध्ये होतं. या तीर्थावर चक्रवर्ती सम्राट रतिदेवाने यज्ञ केला. त्या यज्ञाचे अर्ध्वयू कोण होते? कण्व मुनी होते. त्याही वेळी त्या विशाल यज्ञमंडपात विविध सुवर्ण अलंकारांनी, सुंदर वस्त्रांनी सुशोभित केलेल्या गायी दान केल्या गेल्या. सर्व दीनदुबळ्यांना, ब्राह्मणांना भरभरून अन्न, वस्त्र, जवाहिरे, सुवर्ण दिले गेले. तर देवतांनी प्रत्यक्ष येऊन आपला भाग तेथे स्वीकारला. या त्याच्या यज्ञावर प्रसन्न होऊन प्रत्यक्ष शिवशंकरांनी त्यास कृपा आशीर्वाद दिला आणि उमेसह येथे राहण्याचे अभिवाचन दिले. उमा म्हणजे पार्वती. पार्वतीचं मी ते राहील असं शंकरांनी त्यांना वचन दिलं. म्हणून या स्थानाचे विशेष महात्म्य आहे. असा हा कुब्जा संगम नावाचा महात्म्य वर्णन करणारा अध्याय सुफळ संपूर्ण नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. पुढचा अध्याय 76 महेश्वर तीर्थ महिमा वर्णन. आद्यगुरु शंकराचार्य यांना व्यासांनी आपल्या जीविताचे कार्य सांगितले होते. त्यातील महत्त्वाचा टप्पा म्हणजेच जैन आणि बौद्ध मताचे खंडन करून अद्वैताची प्रतिष्ठापना करून सनातन वैदिक धर्माची पताका फडकविण्याचे कार्य करावयाचे होते. त्यासाठी महर्षी व्यासांनी त्यांना काशीतील प्रसिद्ध विद्वान कुमारिल भट्ट यांच्याकडे पाठविले होते. शंकराचार्य त्यांना शोधत काशीत आले, पण त्यांना पाहताच हळहळले. त्यांनी स्वतःच अग्नीच्या स्वाधीन करून स्वतःच तूस लावून घेतले होते. शंकराचार्यांनी तेथे जाऊन आपण असे करू नये, आपणास अजून बरेच कार्य करावयाचे आहे हे सांगितले. पण त्या दृढनिश्चयी कुमारिल भट्टांनी आपल्या संकल्पनेपासून विचलित होणार नाही असे सांगितले. आपण ज्या इच्छेने माझ्याकडे आले आहात ती सेवा घडणे शक्य नाही. परंतु माझा शिष्य मंडन मिश्र आला, मंडन मिश्राचा उल्लेख आला, हा माहिष्मती नगरीत नर्मदा किनारी आहे. तो तेथे राहतो. त्याला जाऊन आपले मनोगत सांगावे. या पवित्र कार्यात तुम्ही सहभागी व्हावे अशी माझ्या वतीने आज्ञा करावी. त्या म्हणजे मंडन मिश्र या शिष्याला माझ्या वतीने आज्ञा कर की या पवित्र कार्यात तू सहभागी हो. आता ह्याच्यामध्ये काय आहे, शंकराचार्यांना व्यासांनी सांगितलं होतं तुमचं जीवन कार्य खूप मोठं आहे. म्हणजे व्यासानंतर दुसरे शंकराचार्यच आहेत की ज्यांनी आपल्या धर्माला उत्थान केलं आणि अनेक स्तोत्र रचिलेली आहेत. मग त्यांना सांगितलं की तुला बौद्ध आणि जैन मताचं खंडन करून तुला आपल्या भागवताची पताका आपल्या धर्माची फडकवायची आहे. मग त्यांना कुठे पाठवलं होतं व्यासांनी? कुमारिल भट्ट नावाच्या एका विद्वानांकडे पाठवलं. येऊन बघितलं तर ते विद्वान स्वतःला अग्निस्वाह करणार होते. स्वतःला तूस लावून घेतले होते. म्हणजे काय, गवत वगैरे सगळं ते कडेनं रचून ठेवलं होतं. ते स्वतःला अग्निदाह करून घ्यायचा होता त्यांना. त्याचं कारण काय ते माहीत नाही. मग याने परोपरीने विनवलं शंकराचार्यांनी की तुम्ही असं करू नका. मग त्यांनी सांगितलं की हे तर मी माझं आहे, दृढ निश्चय आहे, मी असं करणार. पण ज्या इच्छेने तू माझ्याकडे आला आहेस तर माझा एक शिष्य आहे मंडन मिश्र नावाचा. हा माहिष्मती नगरीत म्हणजे नर्मदा किनारी म्हणजे कुठं आले सगळं साम्राज्य आत्ताचा मध्य प्रदेश. माहिष्मती नगरीत राहतो. त्याला जा आणि त्याला सांग की या कार्यात तू सहभागी व्हावंस अशी तुझ्या गुरूंची आज्ञा आहे. मग असं ऐकून शंकराचार्य त्या माहिष्मतीमध्ये पोहोचले. येथे या दिग्गजांची मोठी वादसभा रंगली. त्या वादात पंच म्हणून मंडन मिश्राच्या पत्नीने भूमिका बजावली. ती प्रत्यक्ष सरस्वती असल्याने तिनेही शंकराचार्यांना वादात हरविण्याचा प्रयत्न केला. मात्र शंकराचार्यांनी नर्मदेच्या कृपेने सर्व प्रश्नाची उत्तरे देऊन मंडन मिश्राला हरविले आणि ते दिग्विजयी झाले. मंडन मिश्राच्या पत्नीने शंकराचार्य विजयी झाल्याचे घोषित केले. आचार्य शंकराचार्यांनी तिच्याच नावाने शारदापीठम नावाने दक्षिणेत मठाची स्थापना केली आहे. आता मागेच मी ही कथा सांगितली आहे. आपल्या प्रत्येक पुराणात थोडंसं इधर उधर होतं आहे. तर हे मंडन मिश्र म्हणजे त्याच्या आधी काय झालं, हे भिक्षा मागायला गेले होते शंकराचार्य आणि ते सगळी जैन आळी होती, जैन नगरी होती.
तर त्या जैनाच्या बायकोने यांची परीक्षा पाहायसाठी काय केलं, तर म्हणली उकळता काचेचा रस आहे तो देऊ का तुम्हाला भिक्षेमध्ये. ते म्हणाले दे. आता शंकराचार्यांना पण बरेच शिष्य होते समवेत. बाकीचे खाऊ शिष्य ना, खाबू शिष्य, चांगलं चांगलं चमचमीत जिथं मिळतंय तिथं मागं गुरुच्या फिरायचं. पण हे म्हणाले दे, तर मग बाकीचे शिष्य पळाले. आपला काय जीव वर आलाय का म्हणे, आपण इथं दुसरा गुरु शोधू म्हणे, हा नको असला गुरु. काही जे होते आपल्या गुरूंवर विश्वास असणारे शिष्य ते थांबले. आणि शंकराचार्यांनी आणि त्या सगळ्यांनी ओंजळीमध्ये तो काचेचा रस घेतला आणि प्राशन केला, पिऊन पचवून दाखवला. तेव्हा मग ती जैनाची बाई त्यांच्या पायावरती लोळण घेतली की तुम्ही खरंच कोणतरी महान गुरु आहात. आणि मग पुढं ते मंडन मिश्रापर्यंत पोचले, किंवा यांची कीर्ती तिथपर्यंत पोचली. त्या काचेचा रस आहे, कासारांनी कसं बांगड्यासाठी काचेचा रस केला असतो तो पचवला म्हणून कीर्ती गेली. मग आता तिथं काय झालं, वादविवाद रंगले. त्यांचं साहित्य खूप वेगळं आणि मोठं होतं जैनांचं. आणि मग प्रत्येकाचं ते म्हणजे खंडन मंडन असतं की एक जे आपल्या डोक्याच्या वरची गोष्ट आहे की एक काहीतरी असा एक प्रश्न विचारायचा, दुसऱ्यानं त्याचं उत्तर द्यायचं. तर त्याचे प्रत्येक प्रश्नाची उत्तरं ते मंडन मिश्र देत होता. तर मधी पडदा होता, त्याला सरस्वती प्रसन्न होती आणि त्यानं त्या मद्याच्या कलशावर सरस्वती होती, आतमध्येचं मुख फक्त बाहेर आलेलं होतं. आणि तिथं ती जज म्हणून किंवा पंच म्हणून कोण होती, तर मंडन मिश्राची पत्नी स्वतः होती. म्हणजे बायकांना तेव्हासुद्धा एवढे मोठे महान रोल दिले जात होते. मग जेव्हा ते शंकराचार्यांना जरा थोडी शंका आली, काहीतरी गडबड आहे, तर सरस्वतीचं असं आहे की तिला परत मागचा प्रश्न रिपीट विचारला. आता 10व्या प्रश्नापर्यंत पोचले होते आणि 8व्यातलं काहीतरी एक मी विसरलं मगाशी तुला विचारतोय म्हणून सांगितलं. तेव्हा ती सरस्वती पण गडबडली आणि मग शंकराचार्यांनी पडदा बाजूला केला, तर आतमध्ये त्या कलशामधून सरस्वतीचं मुख बाहेर आलेलं आहे. मग तेव्हा त्यांनी तिला पण हे केलं की तू देवता असून हिंदूंची आणि तू असं मद्याच्या याच्यावर बसलीस घाटावरती, आणि तिला पण बरेच तिचं ताडण केलं म्हणजे शाब्दिक. आणि मग तो मंडन मिश्र त्यांना शरण आला आणि त्यांच्या पत्नीनं शंकराचार्य जिंकले म्हणून सांगितलं. त्यांच्या आईचं नाव शारदा आहे खरं मुळात, त्यामुळे तो शारदा, तिचंही नाव असेल तर माहीत नाही, पण शंकराचार्यांच्या आईचं नाव शारदा आहे. तो हा शृंगेरी मठ आहे तो शारदेच्या नावाने केलेला आहे. शंकराचार्यांनी शारदा पीठम निर्माण केले दक्षिणेमध्ये. शंकराचार्यांच्या उत्कर्षाच्या काळाची सुरुवातच इथून झाली. म्हणून या स्थानाला ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहे. अनेक राजघराण्यांचा संबंध या नगरीशी आला. पुढे या गावाचे नाव महेश्वर असे झाले. राजा सहस्रार्जुन याची ही नगरी होती, ती माहिष्मती नगरी होती. तसेच मालव राजाची म्हणजे माळवा देशीचा धनी उकरड्यात पडला चिंतामणी, जसं शनी महात्मामध्ये आहे, किंवा बाजीराव पेशव्यांनी पण तिकडे माळव्याकडं स्वारी केली होती, छत्रसालाच्या मदतीला गेले होते. तर तो मालव म्हणजे आत्ताचा माळवा प्रदेश, किंवा हीच ती राजधानी महिष्मती होय. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या पुराण प्रसिद्ध नगरीला राजधानी केली. नर्मदा मातेच्या नदीच्या काठी ही नगरी वसली आहे. मग ती आता महेश्वरी झाली. अहिल्याबाईंनी जेव्हा त्या अतिशय दुःखातनंच बाहेर पडल्या, नवरा गेला, मग पुढचा वारस होता मुलगा तो गेला, सासरे तर आधीच गेले ते मल्हारराव होळकर असे भक्कम जो आधार होता तो गेला. आणि मग ते राघोबा दादांनी वगैरे प्रयत्न केला की ते हडप करायचं सगळं संस्थान, की आता हे सरकार जमा असं करण्याचं. तेव्हा मग त्यांनी केलं ते युद्धाचं सगळे, त्या काय म्हणतात ते युद्ध न करता युद्धनीती वापरून त्यांनी ते विजय मिळवला. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी ते सगळं हलवलं तिथून इंदोरवरून, की त्या म्हणल्या इथं मायाच्यानं ह्या सगळ्या आठवणी आहे त्या घरामध्ये, मी इथं राहू शकत नाही. आणि त्यांनी मग महेश्वरीला सगळं ते हलवलं आहे. आणि त्यांनी 30 वर्ष अतिशय चोखपणे आणि एकदम प्रजेचा कारभार, जशा आता योगी आहेत तशा त्या वैराग्यशालिनी होत्या. त्यांना स्वार्थ कुठला स्वतःचा साधायचाच नव्हता ना, तर त्यांनी प्रजेसाठी खूप कामं केली आहेत. आणि आपण कुठेही बघा तीर्थक्षेत्री जा तर तिथं काहीतरी जीर्णोद्धार अहिल्याबाईंनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. परिसराची स्वच्छता, भव्यपणा, साधेपणा, वैराग्यशालिनी अहिल्यादेवीच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन यातून होते. महेश्वरचा घाट डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. अहिल्यादेवीच्या राजवाड्यापेक्षा सुंदर असा हा घाट आहे. त्यावरून भोगापेक्षा त्यागाला किती महत्त्व आहे हे त्यांनी अनुकरणाने सिद्ध केले. महेश्वरला अहिल्याबाईंनी लहान मोठी 60 ते 70 मंदिरे बांधली, व्यापारी पेठा उभ्या केल्या,
शाहीर अनंत फंदी यांनी महेश्वराचे वर्णन करणारा एक पोवाडा रचला आहे. ते म्हणतात, नर्मदा किनारी अनेक घाट आहेत, चिरेबंदी पायऱ्या आहेत, कैलासाची तुलना करावी अशी शिवमंदिरे आहेत, रामकृष्णाची मंदिरे आहेत, सुंदर घरे आहेत, बाजार भरलेले आहेत, गरिबांसाठी अन्नछत्रे आहेत, देशोदेशीचे विद्वान ब्राह्मण पुराणिक साधू संन्यासी वैरागी येथे निवास करतात. म्हणजे अनंत फंदी त्या काळामधले एक शाहीर होते. आणि जसं महाराजांचं काही बऱ्याच शाहिरांनी त्या काळामधल्या नंतर हे केलेत पोवाडे, तसं अहिल्याबाईच्या महेश्वरावरती या अनंत फंदीने पोवाडा रचला. अहिल्याबाईंनी महेश्वराला वस्त्र उद्योगाचे केंद्र बनविले. तसेच येथे जरीच्या पैठण्या, सुंदर कलाकुसर, मिनार असलेल्या अद्भुत साड्या बनविल्या. मग त्यांनी धंद्याला लोकांना एकदम हे दिलं, काय प्रोत्साहन दिलं धंदे करायला. त्याची कमालीची इतकी सुंदरता होती की या साड्या संपूर्ण भारतात प्रसिद्ध होत्या. महेश्वरी साड्या. पैठण देखील येथून साड्या मागवत असे. म्हणजे मुळात आपल्या पैठणची पैठणी प्रसिद्ध, पण पैठणसुद्धा महेश्वरावरून साड्या मागवत असे. अशा गुणग्राहक अहिल्यादेवींनी गढी, गवंडी, विणकार यांच्या श्रमाला आणि श्रमप्रतिष्ठा मिळवून दिली. त्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारले. अशा दूरदृष्टीच्या समाजकल्याण करणाऱ्या अहिल्यादेवी होत. अहिल्याबाई राजयोगिनी होत्या. एखाद्या व्रतस्थ योगिनीप्रमाणे त्यांचे जीवन होते. म्हणून कागदोपत्री उल्लेख पुण्यश्लोकी गंगाजल निर्मल मातोश्री असा आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई असंच म्हणतात त्यांना. त्या शिवभक्त होत्या. त्यांचा दानधर्म मोठा होता. त्या श्रावणात कोटी लिंगार्चन करत, म्हणजे वाळूमध्ये कोटी लिंग बनवायची, त्यांची पूजा अर्चा करायची आणि परत मग ती आपोआप पाण्यामध्ये विसर्जन होत असत. त्या उपवास, व्रतवैकल्य, ब्राह्मण भोजन, आदी इत्यादी धार्मिक विधी करत होत्या. बाईंच्या दरबारात, मंदिरात पुराण, प्रवचने, कीर्तन सतत त्यामुळे बाईंचा बहुश्रुतपणा विलक्षण होता. त्यांच्याकडे अनेक विद्वान आपली सेवा सादर करण्यासाठी येत. कागदोपत्री अनेक विद्वानांचा मान सन्मान त्यांनी केला याच्या नोंदी आहेत. त्यात मल्हार भट, ज्ञानोबा पुराणिक, काशीनाथ शास्त्री, गणेश भक्त, कविवर्य मोरोपंत, शाहीर अनंत फंदी, शाहीर प्रभाकर विहाल भट्ट, महंत सुधगीर गोसावी म्हणून विद्वानांनी असे लिहून ठेवले आहे त्यांच्या नावाने की मराठी शाहीतच काय पण सर्व भारतात या देवी इतका गुणीजनाची विद्वत्तेची कदर करणारा राज्यकर्ता झाला नाही. बद्रीनाथापासून रामेश्वरापर्यंत कोठेही गेलात तरी त्यांच्या कर्तृत्वाच्या खुणा सापडतात. मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येते. औरंगजेबाने काशीचे मंदिर उद्ध्वस्त केले होते. तेथे जागा विकत घेऊन अहिल्याबाईंनी मंदिर बांधले. नाहीतर काशी विश्वेश्वर इतिहास जमा झाला असता. तर त्यामध्ये पण एक आख्यायिका जोडलेली आहे की त्यांनी असं हे केलं, ती बोलवा केली असेल, वदंत असेल, खरं नसेल, पण त्यामुळे काशी विश्वेश्वर उभा राहिला की म्हणे स्नान करताना त्यांच्या पदरामध्ये शंकराची पिंड आली. तर एक तर बघा या गंगेत वगैरे आता पण गेल तरी अनेक अशी दगडी पिंडी सोडलेल्याच असतात. व एवढी मोठी पिंड पदरात नाही आली, पण त्यांना ते उत्थापन करायचंच होतं. औरंगजेबाने जो फोडलेला होता तर हा दुसरा काशी विश्वेश्वर त्यांनी त्याच्यासमोर बांधला. आणि आजही जर काशीच्या दर्शनाला तुम्ही गेलात तर तिथला जो नंदी आहे तो त्या मशिदीकडे तोंड करून आहे. म्हणजे मूळ मंदिर आमचं इकडं होतं याची ती मोठी खूण आहे. कारण समोर महादेव आहे पण नंदी मात्र तिकडे तोंड करून आहे, या महादेवाकडे तोंड करून नाही आहे. म्हणजे मूळचा आपला काशी विश्वेश्वर तिथं होता. आता अयोध्यात आली, राम आपल्या जागेवर आले राहायला, तसे शंकर पण काही वर्षात येतील अशी आपण अपेक्षा करूया. मग अहिल्यादेवीने काय केलं, तिथं मणिकर्णिका घाट बांधला. गंगेची इतर 6 मंदिरे बांधली. धर्मशाळा बांधून ब्रह्मपुरीची स्थापना केली. बद्रीनाथ येथील मंदिराचे शिखर बसविले. दळणवळणाची साधने नसतानाही, रस्ते आणि पूल नसतानाही हे अवघड काम त्यांनी कसे केले असेल. आता बद्रीनाथाची पण अशी आख्यायिका आहे की तिची जी बद्रीची जी मूर्ती होती ती जैन लोकांनी खाली अलकनंदेत फेकून दिली होती. आणि मग शंकराचार्यांनी स्वतः, म्हणजे हे धर्माला प्रोत्साहन देणारी माणसं होती. अहिल्याबाई काय किंवा शंकराचार्य काय की ठीक आहे आपण कसे गप्प बसलो, आता एकदा केलं बाबा आमचं नष्ट, आता काय करायचं, असं नाही. त्या समोर दुसरं उभं करायचं, ते अहिल्याबाईंनी केलं. आणि अलकनंदा नदीमध्ये जी मूर्ती आहे ती शंकराचार्यांनी काढून आणली पुन्हा, आणि पुन्हा त्या ठिकाणी बसवली आहे. आणि त्याचा कळस आहे तो अहिल्याबाईंनी केला. बरं तेव्हा काय आत्तासुद्धा जायला आपल्याला कठीण आहे, घोड्यांवरनं जावं लागतं.
आणि तेव्हा तर एकदमच कसं खराब असेल, पण तेव्हा त्यांनी त्या कळसाचं हे केलं आहे, म्हणजे पुनर्निर्माण केलेलं आहे. गुजरातमधील सोरठी सोमनाथ मूर्तीचा जीर्णोद्धार केला व नवीन मंदिर बांधले. आता गुजरातमधले सोरठी सोमनाथ आहे, हा तेव्हा अहिल्याबाईंच्या काळात झाला असेल. पुन्हा अनेक वेळा तिथं 17 वेळा तो सोरठी सोमनाथ लुटलेला आहे. आणि 17 वेळा आपण फक्त अभिमानानं सांगतो 17 वेळा लुटला आहे बघा ह्याला. मग तेव्हा काही लोकांनी काय माहिती केले असतील प्रतिकार, सैन्यबळ अपुरं पडलं असेल, काय माहीत नाही. आणि मूळ अहिल्याबाईंनी तेव्हा बांधलं आणि पुढे याच्यामध्ये लिडिंग पार्ट घेतला आहे सरदार वल्लभभाई पटेल यांनी. त्यांनी ते पुढं हे करूनच धरलं, म्हणजे रेटूनच धरला तो मुद्दा. नाही तर तेव्हा मंदिरांना जैसे तेही कोर्टाचा आदेश होता, कोर्टाचा किंवा आपल्या जेव्हा 15 ऑगस्ट भारत स्वतंत्र झाला तेव्हा जे काही संहिता बनवली त्यामध्ये जैसे ते स्थिती ठेवायला सांगितलं होतं. पण ते वल्लभभाई पटेलांनी ऐकलं नाही आणि त्यांचं सोरठीचा सोमनाथ मुक्तच केला. आणि त्याचं एकदम छान मंदिर आता जे आपण पाहतो त्याचं जीर्णोद्धार पुढे वल्लभभाई पटेलांच्यामुळं झालेला आहे. आंध्रमध्ये श्रीशैल्यम येथे अहिल्याबाईंनी विस्तीर्ण घाट बांधला. 750 पायऱ्याचा घाट बांधला आहे. तामिळनाडूत मल्लिकार्जुनाचे देवालय बांधले. परळी वैजनाथ येथे ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला. त्या पण शंकर भक्तच होत्या ना, म्हणूनच त्यांचं या अध्यायामध्ये अशी भरपूर माहिती दिलेली आहे. आता ही आत्ताचं पुढची आवृत्ती आहे. जुन्या आपल्या नर्मदा पुराणात हे नक्कीच नसणार आहे, पण ज्या लेखकांनी हे मराठीकरण केलं ह्या ग्रंथाचं तर त्यांनी ही माहिती दिली आणि बरोबर आहे, लोकांना त्याशिवाय कळणार कसं. मग त्यांनी तामिळनाडू झालं बघा, ही सगळी शिवलिंग आहेत. मल्लिकार्जुन आहे, श्रीशैल्य वैजनाथ आहे, परळी वैजनाथ आहे, मल्लिकार्जुन आहे. त्यानंतर त्र्यंबकेश्वरला पण कुशावर्त तीर्थ आहे, तिथं घाट बांधला. वेरूळच्या कृष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला. आता वेरूळचं कृष्णेश्वर हे तर मालोजीराजे भोसले म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा त्यांचं ते दैवत होतं त्या काळापासून, त्याचा जीर्णोद्धार करायला लागला. शिवालय तीर्थ निर्माण केले. औंढ्या नागनाथाच्या पूजेसाठी वर्षासन दिले. गोकर्ण, महाबळेश्वर, भीमाशंकर येथे अन्नछत्र सुरू केले. आता ते सगळं बंद पडलं, पण त्या काळात त्यांनी जिथं जिथं शंकराची मंदिरं आहेत तिथं तिथं उत्थापन दिलेलं आहे. उज्जैनला महाकालेश्वराच्या पूजेची व्यवस्था केली. अन्नछत्र सुरू केले. रामेश्वराला उत्तम विहीर बांधली. राधाकृष्ण मंदिर बांधले. पंढरपूरला वाडा बांधला. होळकरांचा वाडा आहे पंढरपूरला. राम मंदिर बांधले आणि अन्नछत्र सुरू केले. तुळजापुराची अहिल्याबाई विहीर भवानी मंदिरात, तेथून गोमुखाद्वारे म्हणजे गाईच्या मुखाचा असं ते आकार आहे, त्यातनं अष्टप्रहर कायम पाण्याचा पुरवठा त्या विहिरीतून होत असतो. चांदवडची विहीर दुष्काळात 10 मैलाच्या परिसरात पाणी पुरविते. देवींनी अनेक तीर्थक्षेत्रे, मंदिरे, गुरुकुल, तीर्थकुंडे, बागा बांधून भगवंतासाठी आणि लोक उपयोगासाठी ही महान अशी सेवा केलेली आहे. त्यांना अहिल्यादेवीच म्हटलं जातं ना त्याच्यासाठी. त्यांची भूतदया फक्त माणसांपुरती मर्यादित नव्हती, तर प्राणी, पक्षी, पाण्यातील जलचरांना चारा आणि अन्न पुरवण्याची व्यवस्था देखील त्यांनी ठेवली. नोकर, चाकर किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आजारी पडले तर त्या स्वतः जाऊन विचारपूस करीत असत व औषध पाण्याची व्यवस्था करीत. थंडीत कुडकुडणाऱ्या भिकाऱ्यांना गरम कपडे, घोंगड्या या इत्यादी गोष्टी देत असत. धर्मसेवा आणि परोपकार यासाठीच त्यांचा जन्म होता. वास्तविक त्यांचे घरगुती जीवन आणि त्यांच्या वाट्याला आलेले दुःख कमालीचे होते. भगवत स्मरण करीत भगवंताची इच्छा जाणून त्यांनी अव्याहतपणे आपले कार्य सुरू केले आहे. म्हणून अहिल्यादेवींना देवीचा बिरुदावली आहे किंवा पुण्यश्लोकी बिरुदावली आहे किंवा एक प्रकारे पार्वतीचाच अवतार आहे असं त्यांना म्हटलं जातं. परोपकारासाठी आणि दानासाठी त्यांनी जो पैसा खर्च केला तो खाजगी उत्पन्नातून केला. दौलतीच्या संस्थानाचा पैसा त्यांनी या कामी वापरला नाही, उलट खाजगी शिल्लक पैसा दौलतीसाठी वापरला. या बाबतीत डॉक्टर बाळकृष्ण हे इतिहासकार सांगतात की समकालीन तसेच कवी, इतिहासकार, राजनीतिज्ञ यांनी देवींची धर्मनिष्ठा, प्रशासन, कल्याणकारी कार्य, सार्वजनिक गोष्टीचे निर्माण करणे, रस्ते, घाट, धर्मशाळा इत्यादी बांधणे या सगळ्याची प्रशंसा केली आहे. त्यावरून त्यांची लोकमाता या बिरुदाची सार्थकता सिद्ध होते. त्यांना लोकमाता पण म्हटलं जातं. त्यांच्यात साधुता आणि मुत्सद्देगिरी होती. त्या पुण्यवान आणि कारस्थानी दोन्ही अंगे जनकाप्रमाणे एकसारखी होती. कारस्थानी नव्हत्याच त्या, फक्त राघोबा दादाचं कारस्थान त्यांनी कसं हाणून पाडलं किंवा मग पोटचा मुलगा पण अत्यंत वांड आणि न ऐकणारच होता, तिथं त्याला कसं कंट्रोल केलं ह्या गोष्टींचं
आहे. अहिल्या पुस्तकामध्ये त्याची अत्यंत चांगली माहिती दिलेली आहे. बाईच्या मर्जीचा थांग लागणे कठीण, पैका आणि बुद्धी दोन्ही तिच्याकडे भरपूर आहेत, हे कागदोपत्रातील बकरीतील उल्लेख आहेत. त्या भोळ्या नव्हत्या, म्हणजे असं पाहिलं तर त्या मुत्सद्दी होत्या, राजकारणी, धुरंधर आणि व्यवहारी होत्या हे लक्षात येते. नुसत्याच देवभोळ्या नव्हत्या त्या, तर वेळ आल्यावर कसं टॅकल करायचं ते त्यांना माहीत होतं. त्यांनी धीराने, चातुर्याने, कुशलतेने राजकारण केले, तसेच धर्मशास्त्रास अनुसरून श्रद्धेने धर्मकारण केले. अशा कर्तृत्वास समर्पित अहिल्यादेवीच्या पुण्यवान नगरीत जाऊन त्यांच्या कर्तृत्वाला, धर्मबुद्धीला मुजरा करण्यासाठी प्रत्येकाने एकदा तरी जाऊन धन्य व्हावे त्या महेश्वरी नगरीमध्ये. तिथूनच आपली नर्मदा परिक्रमा देखील जाते. अहिल्यादेवीच्या देवघराचे दर्शन घेतल्याने मन भारावून जाते. त्या दररोज नर्मदा स्नान करून सूर्योदयापूर्वी लिंगार्चन स्वतः करीत असत. आधी नर्मदेश्वर बाणलिंगाच्या रूपात देवघरात चांदीच्या पात्रात पिंडीत तर काही मोठ्या पितळी परातीत सुंदर रीतीने सजवून ठेवले असतात. म्हणजे त्यांच्या देवघरात आजही त्यांनी जे काही जितके ते बाणलिंग केले, नर्मदेत तशी निमुळती असतात लिंग, त्याला बाणलिंग म्हणतात, तर ते त्यांच्या देवघरामध्ये सजवून ठेवलेले आहेत. आजही या बाणलिंगांची मोठ्या आस्थेने पूजा केली जाते. देवघरात 20 किलो वजनाचा सोन्याचा मोठा पाळणा आहे. त्यात नंदकिशोर बालकृष्णाची मनमोहक अशी मूर्ती आहे. त्यावरून त्यांच्या हरिहराबद्दल असलेले अद्वैत आणि मत निदर्शनास येते. म्हणजे फक्त शिवभक्त नव्हत्या, तर कृष्णाच्याही मोठ्या भक्त होत्या. किंवा हरी आणि हरांचं हे दोन नाही आहे, ते अद्वैत आहे हे त्यांना साधलेलं होतं. तेथे राजराजेश्वर, काशी विश्वेश्वर आदी मंदिरे आहेत. वैशिष्ट्यपूर्ण विश्वेश्वर मंदिरात गेल्या 400 वर्षापासून 11 साजूक तुपाचे दिवे अखंड तेवत आहेत. कुठे? विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये. त्यासाठीची सर्व व्यवस्था देवींनी करून ठेवली आहे. समोर 7 दिवे दिसतात. 4 दिव्याचे दर्शन अर्शात होते. असे 11 दिवे आहेत की जे तुपाचे दिवे आज 400 वर्षापासून तेवत आहेत, चालू आहेत. सतत शिवमहिम्न पाठ चालू असतो. या मंदिरात मनाला अलौकिक शांती मिळते, चित्तशुद्धी होते. मंदिराचे आवार स्वच्छ आणि भव्य आहे. येथे सदैव गीतापाठ, रुद्रपाठ चालू असतात. तसेच येथे दररोज 15,000 मृत्तिका लिंगे, म्हणजे वाळूची लिंगे तयार करतात म्हणतात ना, तशी रोज तयार केली जातात. त्यांची पूजा केली जाते आणि पुन्हा त्यांचं विसर्जन मैयामध्ये करतात. आरती, पूजा, नैवेद्य करून त्या लिंगाचे विसर्जन मैयात करतात. हे लिंगार्चन पाहणे सद्भाग्याचे द्योतक आहे. येथे अक्षय वड आहे. हा वड पारंबी रहित असून तो अहिल्यादेवीने लावला आहे. साधारण वडाचं झाड म्हटलं की त्याच्या पारंब्या लोंबत असतात, पण इथं पारंबी विरहित आहे, पारंब्या नाही आहेत त्याला. त्याच्या मुळापासून खोडावर एक नागाची प्रतिकृती निसर्गताच निर्माण झाली आहे. त्या खोडावर त्या नागाला डोळे असल्यासारखे जाणवते. अशा या पुण्यवान महेश्वर नगरीत जाऊन परिक्रमावासी धन्य होतात. हा आजचा अध्याय आहे ना, पुराण निर्मित नसून हा लेखक निर्मित आहे. नर्मदा पुराण आणि नर्मदा परिक्रमा असंच याचं नाव असल्यामुळं थोडीफार परिक्रमेची माहिती पण ते देतात. आता यातच पुढं दिलं आहे, बुधनी येथील श्री गोंदवलेकर महाराजांची अनोखी लीला. महेश्वरापासून काही अंतरावर बुधनी येथे रेल्वे स्टेशन आहे. रामदासी संप्रदायाचे अर्ध्वयू श्री गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रातील अघटित लीलेसंबंधी हे स्थान आहे. या ठिकाणी आल्यास रामभक्तांना हा प्रसंग आठवतो. म्हणजे आता रामदासांच्या याच्यामध्येच पुढे गोंदवलेकर महाराज पण असे एक भक्त आहेत की जे रामभक्त आहेत. मग त्या बुधनी स्टेशनवर एक काहीतरी गोष्ट आहे की जे रामभक्तांना आठवते. गोंदवलेकर महाराज महेश्वरावरून निघाले असता थेट बुधनी या गावी आले. महाराजांबरोबर त्यांचा सच्चिदानंद नावाचा एक मांत्रिक होता. हा तामसी असून अनेक कुविद्या जाणणारा होता, पण महाराज बरोबर असल्यामुळे त्यांच्या कृपेने हळूहळू त्याची दुष्ट प्रवृत्ती, कुप्रवृत्ती कमी होत गेल्या होत्या. महाराजांचा अनुग्रह दिला महाराजांनी आणि पुढे त्याने रामनामाचा सपाटा चालू केला. त्यामुळे त्या नामाच्या दिव्य अनुभवामुळे त्याच्या बाकीच्या शक्ती, दुष्ट शक्ती हळूहळू नष्ट झाल्या. कधी कधी या सच्चिदानंदाला नामाच्या दिव्य मस्तीमध्ये तहानभुकेची देखील आठवण राहत नसे. नामस्मरणाच्या अभ्यासाने सच्चिदानंदाच्या अंगी नवीन दिव्य सामर्थ्य प्रगट होऊ लागले. त्याला वाचासिद्धी प्राप्त झाली. म्हणजे कसं, आपण जे तोंडातनं शब्द बाहेर काढू तो खरा ठरलाच पाहिजे, ही झाली एक वाचासिद्धी.
अर्थात तो जे मुखाने बोलत असे ते सारे बोलणे अक्षरशः खरे होत होते. नर्मदा काठच्या बुधनी गावात या शिष्याबरोबर ती गोंदवलेकर महाराज एकदा सच्चिदानंदाला म्हणाले, सच्चिदानंद बुवा, आपण आता उज्जैनला चलू. असे म्हणून श्रींची स्वारी सच्चिदानंदाला घेऊन बुधनी स्टेशनवरती आली. आगगाडी येण्यास जवळजवळ 6 तास अवकाश असल्याने श्रींची स्वारी सच्चिदानंदाबरोबर स्टेशनपासून जवळ असणाऱ्या एका धर्मशाळेमध्ये जाऊन बसली. म्हणजे गोंदवलेकर महाराज आणि तो शिष्य त्यांचा सच्चिदानंद जवळच्या धर्मशाळेत बसले, कारण गाडीला 6 तासाचा वेळ होता, अवकाश होता. परंतु झालं काय, प्रत्यक्षामध्ये गाडी थोडी लवकरच आली. वेळाने उशिरा येणारी गाडी फारच लवकर आली. गाडी आल्याचे पाहून स्वामी आणि सच्चिदानंद दोघेजण स्टेशनकडे निघाले, धावत सुटले. परंतु दोघे स्टेशनवर पोचण्यापूर्वीच सुटण्याचा संकेत म्हणून गाडीची शिट्टी वाजली आणि गाडी झुकझुक झुकझुक करत हळूहळू पुढे सरकू लागली. काही खालचे प्रवासी त्या गाडीबरोबर पळत पळत दरवाजाच्या सळईला पकडून वर चढण्याच्या तयारीत असतील आणि हे एकदम आरामात चाललेले कोण, गोंदवलेकर महाराज. श्रींची स्वारी अगदीच निश्चिंतपणे स्थितप्रज्ञ योगाप्रमाणे, म्हणजे सुखदुःखाचा कोणताही यत्किंचितही मनावर परिणाम न होता तटस्थपणे पाहत होती. परंतु गाडीची शिट्टी ऐकून ते हळूहळू पुढे चालणाऱ्या त्या अग्निस्थानाकडे, अग्निरथाकडे बघून, त्या आगगाडीला पाहून सच्चिदानंदांना फार राग आला आणि ते म्हणाले, अबे लौंडी, मेरे सद्गुरु को छोड़ के कहाँ जा रही है, जरा सी ठहर जा. असे म्हणताच तो अग्निरथ जिथल्या तिथे थांबला. लगेच रेल्वेच्या सहचाऱ्यांची गाड वगैरे लोकांची गडबड सुरू झाली आणि गाडी सुरू करण्यासाठी त्याने अनेक प्रयत्न केले, परंतु गाडी काही केल्या जागची हलेना. एवढ्यात श्री गोंदवलेकर महाराजांची स्वारी त्या करामती चेल्याबरोबर प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली आणि जिसका गुरु बलवान उसका चेला पैलवान या नामामृतातल्या दिव्य सामर्थ्य साठवले आहे. म्हणजे ज्याचा गुरु बलवान आहे त्याचा चेहरा पण पैलवान असतो, त्याने ते सिद्ध करून दाखवलं आहे. परंतु हे सामर्थ्य अयोग्य ठिकाणी खर्च करू नये. हा सर्व प्रकार पाहून श्रीची स्वारी सच्चिदानंदावर चिडली आणि म्हणाले, अरे मूर्खा, नामसाधनेला आत्ताच तर कुठे तू प्रारंभ केला आहे. आत्ताशी तुझं सामर्थ्य तू साठवायला लागला, तवर तो खर्च पण करायची तुला घाई आठवली. ही तुला कुठली अवदसा सुचली रे बाबा, ते सुद्धा एवढ्या क्षुल्लक कारणासाठी. अरे आपण बोलून चालून रामदासी बैरागी लोक, आपल्याला काय एवढी पुढे जायची घाई आहे का? आपण रामदासी बैरागी लोक आहे. जर उद्या गेलो असतो तर काय फरक पडला असता. पण सच्चिदानंदा, आपली केवढी शक्ती खर्च केली. तुझी पूर्वीची तामसी वृत्ती अजून तशीच आहे. तू इथून परत जा. 12 वर्षे अगदी निर्जन जागी एकांतात बसून भगवंताचे नाम घे आणि नंतरच मला तोंड दाखव. आता ते उलटे चिडले. त्यानं केलं आपल्या गुरुसाठी, पण गुरूंना काय ते पटलं नव्हतं. ते म्हणले, नको त्या फालतू कारणासाठी आपली शक्ती खर्च करायची नाही, तर तू जा परत. मग ते करुण स्वरात म्हणू लागले महाराजांना, महाराज मला पाठवू नका, तुमचे पाय मला सोडायचे नाहीत. तेव्हा स्वामी पण म्हणाले, गोंदवलेकर महाराज, बाळ जा, राम तुझे कल्याण करेल. असे अगदी करुण स्वरात त्याला सांगितलं, जा, माझा तुला आशीर्वाद आहे. सच्चिदानंदाला मोठे वाईट वाटले. प्रेमाने ते सच्चिदानंदाला म्हणाले, अरे असल्या क्षुल्लक कारणासाठी आपली शक्ती कधी वाया घालवू नये. नामाची शक्ती तसं प्रत्यक्षात पण बघा, मानवी जीवनात आपण इकडे नामजप करतो आणि इकडे कुणाला अपशब्द बोलणे, वाईट बोलणे, शिव्या देणे, तर आपलं ते सगळं जपाचं जे काय पुण्य साचलेलं असतं ते सगळं नष्ट झालेलं असतं. मग म्हणे अशी खर्च नाही करू. अरे आपल्याला जर सत्वर जायचेच असेल तर आपल्याला रामकृपेने कसला विलंब लागणार. आता जरा निमिष मात्र डोळे झाक आणि बघ रामाचा चमत्कार. आपल्याला म्हणे जायचं तर त्यांच्याकडची शक्ती होती गोंदवलेकर महाराजांकडं, पण ते उगाच वापरत नव्हते. त्याला म्हणले, बघ डोळे मीट. मग श्रीनी असं म्हटलं. सच्चिदानंदाने डोळे मिटले तर महाराज कुठे दिसले? शिष्यास रामेश्वरला दिसले, रामेश्वरच्या मंदिरामध्ये. पुन्हा डोळे उघड सांगितलं. पुन्हा डोळे उघडले तर कुठं दिसले? नर्मदा काठच्या बुधनी स्टेशनवर दिसले.
समुद्राच्या काठी रामेश्वराच्या मंदिरात शंकरासमोर आपण उभे आहोत हा चमत्कार त्यांना दिसला होता. सच्चिदानंदाने त्यांना साष्टांग नमस्कार घालून सांगितलं, सद्गुरू महाराज की जय, अशी गर्जना केली. आणि मग त्या ठिकाणी ही घटना घडलेली आहे. म्हणून त्यांचं जे लीला नामामृताचा जो महिमा आहे त्याचं हे परिणाम दाखवले आहेत पुढे. अशा रीतीने इथे स्थानमहात्म्य सांगणारा हा जो अध्याय आहे, महेश्वर नगरीची आणि बुधनी स्टेशनचं आणि दोन महान अशा साधू संत व्यक्ती त्यांच्याबद्दल आज आपण इथे माहिती घेतलेली आहे. इथे संपूर्ण झाला. नर्मदे हर. त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. आता हा अध्याय 77 आहे. बिल्वा नामक उत्पत्ती वर्णन. श्री मार्कंडेय सांगतात, राजन तुला बिल्वाम्रक तीर्थाची कहाणी सांगते. बिल्वाम्रक तीर्थाची उत्पत्ती, तीर्थाचा महिमा सांगतो. राजन तुला रतिदेव ह्या राजाचा इतिहास सांगतो. एकदा त्याने नर्मदा किनारी यज्ञ करण्याचे ठरविले. तो अत्यंत धार्मिक होता. त्याने यज्ञ सुरू केला. त्या यज्ञात त्याने खूप अन्नदान केले, दानधर्म केला. तो मंगलमय यज्ञ पाहण्यासाठी देवदेवता स्वतः उपस्थित झाल्या. प्रत्यक्ष अग्निदेव आहुती स्वीकारण्यासाठी हजर झाले. यज्ञात अर्पण केलेल्या हवीर द्रव्याच्या आहुतीच्या सुवासाने अनेक आसुर तेथे जमा झाले. आता हे प्रत्येक देवतांच्या नावाने आपण त्यात जे टाकतो, समिधा टाकतो, तूप टाकतो, ते अष्टसप्तधान्य टाकतो, जे काही टाकतो, तर त्याच्यामुळे त्या देवता तर तृप्त होतील, पण त्याच्या वासाने आसुर पण जमा झाले. त्यांना वाटू लागले की या दिव्य यज्ञामुळे देवता तृप्त होतील, त्यांना शक्ती प्राप्त होईल, पण आपण मात्र निष्प्रभ होऊन जाऊ. त्यामुळे या यज्ञात ते मायावी शक्तीने उत्पात घडवू लागले. त्यामुळे ब्राह्मणांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. ते यज्ञाचे मंत्र विसरू लागले. त्यावेळी राजाने सर्वांना भगवंताची आराधना करण्यास सांगितले. आता ते राक्षस काय करू लागले, मायावी शक्तीने ते तर काय, म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी वाचले ते मायावी शक्तीनं कचरा टाक, हाडं टाक, मांस टाक, लोकांना घाबरवून सोड. तर ते ब्राह्मण बिचारे विसरू लागले मंत्र तिथले. मग राजाने काय सांगितलं, आता आपण भगवंताची आराधना करूया सगळे मिळून. स्वतः राजाने विष्णूचे ध्यान केले व महादेवाचे सर्व सामुग्रीचे पूजन करून बिल्वपत्राने आहुती देण्यास सुरुवात केली. त्यावेळी प्रत्यक्ष यज्ञकुंडातून अग्निस्वरूप शिवलिंग प्रकट झाले. त्या शिवलिंगाच्या तेजामुळे अनेक मायावी असुरांचा नाश झाला. रतिदेवाचा यज्ञ उत्तम प्रकारे पूर्णत्वास गेला. याच ठिकाणी रतिदेवाने त्या दिव्यलिंगाची स्थापना केली. तेव्हा या लिंगाचे बिल्वाम्रक असे नामाभिधान झाले व ते या लिंगाचे बिल्वाम्रक म्हणून नाव पडले. आता काय केलं त्यांनी, विष्णूची पण आराधना केली आणि महादेवाच्या नावाने अग्नीमध्ये बिल्वपत्राची आहुती दिली, म्हणजे बेलाचं पान अग्नीमध्ये टाकलं. आणि मग स्वतः महादेव कशी पिंड तयार झाली, अग्नीच्या रूपानंच ती पिंड दिसू लागली. आणि मग त्यांच्या ते तेज होतं, त्यानं ते आसुर नष्ट झाले आणि तो यज्ञ चांगला व्यवस्थित पूर्ण पार पडला. आणि मग त्या ऋतिदेवाने त्याला बिल्वाम्रक नाव दिलं त्या पिंडीला, म्हणजे लिंगाला त्या शंकराच्या. राजन तुला चित्रांगद नावाच्या गंधर्वाची कथा सांगतो. हा श्रेष्ठ गंधर्व होता. गायन वादन या कलेत तो निष्णात असून सौंदर्य संपन्न होता. इंद्र दरबारात तो आपली रोजची सेवा रुजू करत असे. इंद्राच्या दरबारात सुद्धा तो एखाद्या राजाप्रमाणे राहत होता. त्याच्या अनेक स्त्रिया दासी होत्या, तरीही त्याची दृष्टी कामुक होती. तो नृत्य करणाऱ्या इतर कुमारिकांकडे तो बराच वेळा बघत असे. त्यामुळे त्याच्या मनाचे पावित्र्य भंग पावले आणि तो एकदा शिवलोकी आपली कला सादर करण्यासाठी गेला. तेथे गेल्यावरही इंद्र दरबारातील कुमारिकाचे तारुण्य आणि विषयरंजन यात घडून गेलेला असल्यामुळे त्याला मग पार्वती मातेने ओळखला. हे मागं झालं आहे, अध्यायात ही कहाणी झालेली आहे. माता पार्वती जगज्जननी त्याला अत्यंत क्रोधाने म्हणाली, मूर्खा, आपली पत्नी असताना परस्त्रीकडे पाहणे हे ब्रह्महत्येप्रमाणे आहे. आता तर किती लोक अशी, म्हणजे ह्या सगळ्या ब्रह्महत्येच केल्यात आत्ताच्या लोकांनी. आपली पत्नी असताना एक्स्ट्रा मरायटल अफेअर काय विचारूच नका, एवढी चालू आहे आताच्या काळामध्ये. तर या चित्रांगद नावाचा जो गंधर्व होता, तो गायन वादनामध्ये एकदम निपुण होता आणि तो नेहमी आपली सेवा इंद्राकडे, कैलासावर शंकरांकडे देत असे. आणि त्याला अनेक स्त्रिया होत्या, दासी होत्या, तरी पण त्याचं लक्ष मात्र बायकांकडे असायचं. मग एकदा शंकरांकडे गेलं तेव्हा पण त्याचं लक्ष तिकडे चित्त गेलं. मग त्या पार्वतीनं त्याला शाप दिला आहे. तेव्हा चिडली पार्वती आणि म्हणली,
पार्वती म्हणाली, हे ब्रह्महत्येप्रमाणे तुझं प्रकरण चालू आहे, तर तुझं कुमारत्वच नष्ट करण्याने हजारो जन्म नरकात जावे लागते. म्हणजे कुठल्या कुमारिकेला आपण जबरदस्ती केली, तिचं कौमारत्व भंग केलं, तर हजारो जन्म नरकात जावं लागेल. या दुष्टकर्मास कोणतेही अन्य प्रायचित्त नाही. म्हणजे मनानं जरी असं काही व्याभिचार केला तर तेव्हा त्याला सजा होती. त्याचं फक्त लक्ष गेलं होतं तिकडं. आणि असे तुला माहीत असूनही तू हे नीचकृत्य करतोस, याची तुला लाज वाटत नाही. मी तुला शाप देते. तू मनुष्य लोकात जाऊन वराह होऊन विष्ठा सेवन करशील, डुक्कर होशील थोडक्यात आणि घाण खाशील, असा पार्वतीने शाप दिला आहे. तेव्हा तो शोक करू लागला. त्याने मातेच्या चरणावरती लोळण घेतली. अध्यात्मागच्या आली ही कथा ही पुन्हा डबल आलेली आहे. लोळण घेतली आणि मग ते एकच दिवसाचा डुक्कर होतो आणि परत तो ब्राह्मणाच्या घरी जन्माला येतो, तीच ही कथा आहे. पार्वतीच्या चरणावर लोळण घेतली आणि म्हणाला, गिरजा माता, शिवपार्वती, दिनवत्सल माते, मला क्षमा कर. मी फार मोठा अपराध केला आहे, पण मी तुझे बालक आहे. मला या नरक यातनातून तू वाचव. काहीतरी मार्ग मला दाखव. या बालकाचे रक्षण कर. मग त्याचे करुणायुक्त वचन ऐकून माता पार्वती त्याला म्हणाली, नर्मदेच्या ठिकाणी बिल्वाम्रक या ठिकाणी जाऊन शिवाचे मनोभावे स्नान करून पूजन कर. आता हे जे ठिकाण आहे याचा महिमा सांगितला आहे पुढं, म्हणून ही कथा पुन्हा आलेली आहे की नर्मदा किनारी जा, तिथे बिल्वाम्रक नावाचं जे स्थान आहे तिथं तू स्नान करून शंकराची पूजा कर, तेव्हाच तुझा उद्धार होईल. त्याप्रमाणे तो चित्रांगद तक्षणी मृत्यूलोकात नर्मदा किनारी आला. नर्मदा जलात म्हणजे प्रत्यक्ष अमृतात तो शिरला. मग तो डुक्कर झाला होता, पण तो पाण्यात शिरला नर्मदेच्या स्नान करायला. त्याची पूर्वस्मृती जागृत झाली आणि ते शोधत शोधत तो त्या बिल्वाम्रक तीर्थात पोहोचला. नर्मदा जलाच्या बिल्वाम्रक लिंग या दर्शनाने त्याचे पाप नष्ट झाले. तो मूळ स्वरूपाला प्राप्त झाला. अतिशय आनंदाने त्याने पुन्हा पुन्हा भगवंताची जलाभिषेक करून, बेलपत्र, फुलं इत्यादी वाहून, यज्ञयाग करून, प्रदक्षिणा घालून पूजन केले आणि आनंदाने पुन्हा तो स्वर्गात गेला. त्याने शंकर पार्वतीचे कैलासात जाऊन दर्शन घेतले आणि आपली निर्लेप सेवा सादर केली. निर्लेप म्हणजे ज्याला कुठलंही काही दूषण नाही, डाग नाही, असं. अशा तीर्थस्थानी सर्व दुष्ट कर्मातून मुक्त होण्यासाठी स्नान, दान, जप केल्याने आपल्या दुष्ट कर्मातून सुटका होते, मुक्ती मिळते आणि आपले जीवन कृतार्थ होते. असा हा बिल्वाम्रक अध्याय येथे पूर्ण झालेला आहे. नर्मदे हर.